नमस्कार, मी अनिता केदार्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपल्याला बनवायची आहे पाणीपुरी। सर्वांच्या तोंडाला पाणी सुटणारी अशी पाणीपुरी आपल्याला आज बनवायची आहे। अतिशय सुंदर लागते ही घरी बनवलेली पाणीपुरी। त्याकरिता ह्या पाणीपुरीच्या पुऱ्या मी आणलेल्या आहेत। ही खारी बुंदी आणलेली आहे। हे मी पाव किलो वाटाणे 8 ते 10 तास भिजत घातलेले। त्याकरता हे अर्धा टीस्पून मीठ आहे आणि पाव टीस्पून हळद आहे, ते आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। ही चिंच खजूर गुळाची चटणी आहे, याचा व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलला बघू शकतात। ही बडीशेप हा चाट मसाला आहे, हा एव्हरेस्टचा चाट मसाला, हा पण आपल्याला पाणीपुरीत घालायचा आहे। ही घरी बनवलेली जीरा पावडर आहे, भाजून जीरा बारीक केलेली। हे आहे बडीशेप, ही बडीशेपची पावडर पण मी घरीच मिक्सरमध्ये बारीक केलेली आहे, याने चव अतिशय सुंदर लागते। हे मी 1 वाटीभर पुदिन्याची पानं घेतलेली आहेत। ही आहे भरपूर कोथिंबीर। पाणीपुरीला हेच मेन जास्त असतं आणि अतिशय त्यामुळे पाणीपुरी छान लागते। हे घेतलं आहे आलं 1 इंच। हा घेतला 1 लिंबाचा रस, साधारण 1.5 टेबलस्पून आहे। आणि ही आहे 8-10 कढीपत्त्याची पानं। आणि हे आहे काळं मीठ आणि हे सैंधव मीठ, याने पण पाणीपुरीची चव अतिशय छान लागते। आणि आपण ही चटणी जी बारीक करणार आहे त्यात आपल्याला हे सैंधव मीठ आणि हे दोन्ही मीठ मिक्स करायचे आहेत। ही शिजली जाणार नाहीत म्हणून हे मी आपलं जेवणाचं मीठ नाही घेतलेलं, सैंधव मीठ घेतलेलं आहे। आता आपल्याला आधी काय करायचं, हे वाटाणे कुकरला लावून घ्यायचे आहेत। हे बघा, इथे मी कुकर घेतला आहे, त्यात आपल्याला हे वाटाणे घालून घ्यायचे आहेत। त्यात हे मीठ आणि हळद आणि हे पाणी घालून घ्यायचं आहे। हे बघा, 2 ग्लास हे मी काचेचे पाणी घातलेलं आहे। आणि आता आपल्याला याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे वाटाणे छान शिजतील। ते मी कुकर लावते आता। तर वाटाणे शिजेपर्यंत आपण ही हिरवी चटणी वाटून घेणार आहोत। आणि ह्याचाही व्हिडिओ मी टाकलेलाच आहे, हिरवी चटणी म्हणून टाकलेला आहे, तोही तुम्ही बघू शकतात। आणि आताही तुम्हाला हा दाखवतेच आहे मी तरी पण। हे बघा, हे आलं टाकलं आपण, कढीपत्त्याची पानं, हे पुदिन्याची पानं, कोथिंबीर, यातच हा लिंबू रस पण घालायचा आहे। आणि आता ह्याची छान पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला। हे बघा, हे फिरत नाही तेव्हा आपल्याला ह्यात थोडंसं पाणी घालायचं आहे, 1-2-3 टेबलस्पून, म्हणजे ते छान बारीक होईल। आणि हे बघा, यात मिरच्या घालायच्या राहिलेल्या, ह्या मी 4 मिरच्या घालते आहे, तिखट मिरच्या आहेत। तुम्हाला जर आणखी तिखट पाहिजे असेल तर तुम्ही आणखी मिरची घालू शकता, किंवा कमी तिखट पाहिजे असेल तर 2च घालू शकतात, म्हणजे ज्यांची लहान मुलं आहे त्यांच्याकरता कमी तिखट पाहिजे असेल तर। मी 4 मिरच्या घातल्या, ही मीडियम तिखट होणार आहे। हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात, एकदम छान अशी हिरवीगार चटणी तयार झालेली आहे। ही पण तुम्ही बनवून ठेवली तर 2 दिवस फ्रीजमध्ये राहू शकते। आता आपण हे काढून घेऊया। हे बघा, आपले वाटाणे एकदम छान शिजलेले आहेत। हे आता मी यात काढून घेते।
हे बघा, आता आपण पाणीपुरीचं पाणी बनवून घेऊया. त्याकरता ही ग्रीन चटणी घ्यायची आपल्याला. मी 2 चमचे घेते. यात आपल्याला चाट मसाला घालायचा आहे, अर्धा टीस्पून. जीरा पावडर घालायची आहे, पाव टीस्पून. बडीशेपची पावडर पाव टीस्पून. हे काळं मीठ घालायचं आहे, पाव टीस्पून. आणि सैंधव मीठ पाव टीस्पून. आपण याच्यात मीठ घातलेलं आहे, फक्त पाण्यापुरतं मीठ घालायचं आहे. आणि आता आपण यात पाणी घालून घेणार आहोत. तर हे मी मिक्सरच्या भांड्यातच पाणी घालते. हे बघा, असं हे पाणीपुरीचं पाणी मस्त तयार झालेलं आहे आपलं. यात अशी बुंदी घालायची किंवा मग पुरीत भरली तरी चालेल. आता आपण पुऱ्या काढून घेऊया. हे बघा, या पुरीला असं या अंगठ्याने असं फोडून घ्यायचं आहे. अशा मी सगळ्या पुऱ्या फोडून घेते. हे बघा, पुऱ्या फोडून घेतल्या. आता आपल्याला यात आधी हे वाटाणा घालायचा आहे शिजलेला. हे बघा, हे बघा, सगळ्या याच्यात वाटाणा घालून घेतलाय. आता आपल्याला घालायची आहे गोड चटणी. हे बघा, अशी 1-1 चमचा घालायची आहे सगळी. आणि आता हे पाणीपुरीचं पाणी. हे बघा, अतिशय सुंदर आपली पाणीपुरी तयार झालेली आहे. याची वरून थोडीशी बुंदी परत घालायची आहे. मस्त पाणीपुरी तयार झाली आहे. ही तुम्ही नक्की करून बघा. तुमचे काही प्रश्न, काही प्रतिक्रिया असतील त्या मला जरूर विचारा. आणि अशा छान छान रेसिपी बघण्याकरता तुमच्या स्क्रीनवर आता माझा लोगो आला असेल, त्यावर क्लिक करा. धन्यवाद.